नमस्कार मंडळी, उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मेदूवडा। त्याच्यासाठी मी इथे रात्रभर मुगाची डाळ आणि उडदाची डाळ भिजत टाकलेली। याचं प्रमाण मी सांगते। 2 कप उडदाची डाळ आहे आणि अर्धा ते 1 कप तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता। मी इथे अर्धा कपच घेतली आहे, जास्त नाही घालणार आहे। उडदाची डाळ मी 2 कप घेतली आणि हे रात्रभर भिजत ठेवलं होतं। मी आता ह्याचं पाणी काढून घेतलंय आणि ह्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं। दरदरीत वगैरे असं नाही ठेवायचं, सॉफ्ट छान वाटून घ्यायचंय। तर आता मी हे मिक्सरमध्ये बारीक वाटून दाखवते तुम्हाला। हे बघा, आता मिक्सरच्या भांड्यात आपण आहे ना छान बारीक वाटून घेऊया त्याला। हे आपलं वाटून झालेलं आहे। आता आपण ह्याला व्यवस्थित फेटायचं आहे आणि फ्राय करून घेऊ। आता मी हे वाटून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून ह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। एकाच दिशेने फेटत जायचं आहे। काही जण ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे, कढीपत्ता, कांदा वगैरेही घालतात, पण मी प्लेन करते। आमच्या घरी सगळ्यांना प्लेनवालेच मेदूवडे आवडतात, त्याच्यामुळे मी प्लेन करते। यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते। आता याच्यात मीठ टाकलंय। आता ह्याला व्यवस्थित ना एकाच दिशेने फेटायचं आहे। आता मी लेफ्ट साइडला फेटते असं, तर तसंच फेटत जायचं आपल्याला। हे बघा, आता हे व्यवस्थित फुललेलं आहे। तुम्हाला असं बाउन्सी दिसत असेल, त्याला असं फेटून घ्यायचं आहे। अति जास्त पण नाही फेटायचं, नॉर्मली फेटून घ्यायचं। आता आपण ह्याचे वडे करून घेऊया। मी आता काय करते, हाताला पाणी लावून घेते। थोडंसं पाणी लावायचं, जास्त नाही। आणि ह्या वड्याचं बॅटर थोडं घ्यायचं असं, ह्याला थोडं प्रेस करायचं आणि मध्ये एक होल करायचा आणि आपण ह्याला आता फ्रायला टाकूया। हा बघा, असा वडे आपण याला सोडून घ्यायचे तेलात। मी गॅसवर असा फास्ट करते। असेच आपण बाकीचे वडे पण काढून घेऊ। आता हे मधून जरासं हलवून घेऊयात आपण। बघा, आता ते हलके झालेत ना, तर ते बरोबर वरती तरंगत राहणार। हे बघा, किती व्यवस्थित ना फुलले आहेत आणि वरती तरंगायला लागतात। जेव्हा आपलं ते बॅटर आहे ना ते हलकं होतं, तेव्हा ते वरती तरंगायला लागतात।
आता अजून थोडंसं गोल्डन ब्राऊन करून घेऊ आपण त्याला. आता याला ना आपण एका साईडून भाजलंय, दुसऱ्या साईडून आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ. आता हे फ्राय झालेत, आपण ह्यांना आता काढून घेऊया. तर आपण आता हे बाकीचे आहेत ना ते पण काढून घेऊया. काही जणांना चमच्यावरती घेतात, आपला डाऊल असतो ना त्याच्यावरती डाळीचं हे चमचा असतो त्याच्यावर घेतात आणि त्याच्यावरून पण सोडतात. पण मला हे आपली जी ट्रेडिशनल आहे पद्धत त्याने आवडतं. आता हे पण आपण फ्राय करून घेऊया. तर आपली मेदूवडे दुसरी बॅच पण मेदूवड्याची झालेली आहे फ्राय. आता हे पण काढून घेऊयात आणि सर्व करूयात.